तर एकदम खुश आहे. हे वहिनी बघा किती नट्ट आहे. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत आपण साखरपुडा व्लॉग. थंबनेल बघून तर प्रत्येक वेळी तुम्हाला माहितीच पडते, पण तरीसुद्धा आपल्या अतुल मित्राचा भावाचा आज साखरपुडा आहे. तर तो आपण आजच्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहोत. तर याच्या घरी पोचलो आहे, तर तिथे बँड वाजवायला सुरुवातसुद्धा झाली आहे. म्हणजे मी होतो कामाला, आपल्याला थोडा उशीर झाला. कामधंदा पहिला बघायला लागते भाई, त्याच्यामुळे समजून घ्या थोडा. तर आता आलो आहे, तर बघू शकता घरी बँड वाजतंय, म्हणून मी इथंच थांबून इंट्रो बनवायला सुरुवात केली की तिथे जाऊन आपल्याला आवाज बरोबर नाही येणार. तर घरात गेल्यावर डायरेक्टली आपण काय चाललं आहे गडबड ते तुम्हाला दाखवतो. आणि बँडसुद्धा आपलाच आहे, आपलाच आई द्रोणागिरी ब्रास बँड. मी सुद्धा त्या बँडचा मेंबर आहे, पण मी कामाला असल्यामुळे आज वाजवायला नाही, पण शूट करून तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच दाखवेन. बँडवालेसुद्धा मला ओरडतील, पण समजून घ्या तुम्ही पण बँडवाले, कारण नाही वाजवायला येऊ शकत, कामाला होतो, जरा समजून घ्या. तर चला वेळ न घालवता जाऊया घरात आणि भेटूया नवऱ्याला, आणि मग सर्व फॅमिली सर्व भेटू. आणि कसा आहे आजचा सोला तो बघूया. तर नक्कीच आपल्या चॅनल सोबत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला, हे बघा आमचं बँडवालं. मुद्दा मला चॅनल ओपन केला आहे, भाऊची करामत ना. लवकर बघा भाई, आपल्या प्रत्येक ब्लॉगचा मेंबर उपस्थिती असते आपल्या नेहमी, जेव्हा सोबत असेल तेव्हा, आणि पाहिजेच, मजा नाही त्याच्याशिवाय. आणि सिलेंडरची व्हिडिओ कशी याची बघितली असेल ना, नाही बघितली परत जाऊन बघा. काय हे सगळे आपले ब्रास बँडचे मेंबर आहेत. यो उमनकार आहे मेंबर आमच्या बँड मधला. इथं मसाज चाललंय बघा. केरळला फिरायला जायचं यंदा. ओके, बघूया यावर्षी कुठं ट्रिप जाते आमच्या बँडची. यांचं जरा जास्त मोठं स्वप्न आहे, स्वप्न मोठं आहेत. चला आपण जाऊया नवऱ्याच्या घरात, भेटूया सगळ्यांना. झाली का नाही तयारी? कॅमेरामॅन रेडी, पब्लिक रेडी, नवरा पण रेडी. हे बघा मंडळी, आपला मित्र अतुल, त्याचा आज साखरपुडा, आणि साखरपुड्याची तयारी जोरदार. सगळे नटून रेडी झाले. ते काका, पप्पा, आई, आजी वगैरे आलेले आहे का? आजी आले, दादा वगैरे आलेले आहे. तर पप्पा काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? खूप आनंद आहे. आनंद म्हणजे आपला आता घरातला दुसरा कार्य, निखिल दादाच्या लग्नानंतर आता दुसरा कार्य आपल्या घरात होते. तर कसं वाटतंय? छान वाटतं. छान. आई तुम्ही सांगा. छान वाटते. वाट बघत असेल ना या दिवसाची? हो वाट बघते. हा, तर दादा पण. दादा कसा? मस्त ना? खुश ना आज सगळे? आता सगळी खुश आहे, तर नवऱ्याचा बघूया काय नवरा. तर एकदम खुश आहे, एकदम खुश. 10 वर्षाचं प्रेम आता सक्सेस. हा, हे बघा, मी प्रश्न विचारणार होतो, त्याने स्वतःहून सांगितलं 10 वर्ष झालेत. 10 वर्ष. आजीस काय नातवाशे आता सोल्याला आलीस, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना? खुश ना? चला सगळेजण नटून रेडी झालेले, करवल्या पण रेडी झालेले. इकडे बघा सगळी मामी वगैरे आलेले आहेत. निखिल दादा, एक विषय आहे सांगायचा. थांब, इकडे तू ये, पण तू पण आहे इकडे ये. मी काय बोलते, तुम्ही दोघांनी ठरवलेलं हो का मॅच असेल तेच दिवशी साखरपुडा करायचा? त्याच्या पण साखरपुड्याला मॅच होती, साखरपुड्याला मॅच आहे. क्रिकेट लवर बघा मंडळी, सगळा परिवार आजच्या सोहळ्याला एकत्र आलाय, आणि एवढी गर्दी आहे की एका फ्रेम मध्ये वावत नाही. आता आपण ओळख करून घेऊया. आपला अतुल जो नवरदेव आहे, तुम्हाला आता माहितीच आहे. तर ही आहे त्याची आई. आई आपल्याला ओळख करून दे सर्वांची. ही आत्या. नाव तुमचा? सुवर्ण. एकेच थांबल्यात. मामी काय नाव? मामी मनीषा. या साईडला आहे मोठी मम्मी म्हणजे काकी. काय नाव? लता. छोटी मामी. तुमचं नाव? अश्विनी. मी बहीण आहे श्वेता. बहीण श्वेता. काकू तुमचं नाव? वनिता. सर्व भोईर ना? तर सर्व आज भोईर कुटुंब एकत्र आलेलं आहे, बघू शकता. सर्व काकी, मामी, आत्या सगळे आलेले आहेत. तर खुश ना? मग कसं वाटतंय?
मस्त ना, खुश ना. तर मंडळी आपण आता भेटलो काकी मामी आत्यांना आणि आता नवऱ्याच्या करवल्यांना सगळे बघतो बाबा बाबा नटून सगळे आलेले आहेत इकडे बघा. हे वहिनी बघा किती नटलंय. नवरी हीच वाटते वहिनी, लग्नात नटलेलं का वहिनी एवढ्या. तर अतुल आता ओळख करून दे यांची. बारकी बहीण प्रेरणा, प्रियंका सॉरी हा. प्रियंका तुम्ही बहीण, मी पण बहीण अवंतिका. अवंतिका वहिनी, बहीण 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 समीक्षा, मंदिरा, टीना, स्नेहा. तर सर्व बहिणी सुद्धा आज या सोहळ्याला उपस्थित झालेल्या आहेत आणि भारी एकदम नटल्यात. इकडे मार्केट जाम केलंय सर्वांनी बघा आताच. लग्नाला मग काय अजून तयारी असेल. भारी ना. वहिनींचा बाबा बाबा निखिल दादा बघा इकडे किती साधा सुद्धा पोरगा. वहिनी बघा, चला मस्त दिसता सगळी. बाबा बाबा इकडे गिफ्ट बघा किती आणलेले आहेत साखरपुड्यासाठीच. बाबा हा तर मेन गिफ्ट आहे ना. सर्व गिफ्ट समोर कमीच. इथे बघा अतुल, पूर्वा, हार आहे, अंगठी आणि साडी, मेकअपचं सामान पण. हा सर्व पॅकिंग यांनी केलंय. करायलाच लागेल तुमचं आता जाऊ बाई. तर गिफ्ट सुद्धा भरपूर आहे. असते असते मित्र परिवार येत चाललाय बघा. एक एक जण जमत चाललाय. बरोबर टायमिंग वालं ना ऊन संपल्यावर ना.
एक आता गिफ्टची बारी आहे. पहिला कोणता द्यायचा विषय चाललाय अजून नक्की ठरत नाही कुठला गिफ्ट कधी द्यायचा आहे. डिस्कशन चालू आहे आधी हे बघा पहिला नंबर कोणाला द्यायचा आहे कोण पहिलं आहे चॉकलेट. आता याच्यात मेकअपचं सामान आहे बाई. आता दादा महत्वाची वस्तू ना महत्वाची गोष्ट आहे महाग गोष्ट आहे ही बघा सगळ्यात महत्वाची वस्तू आहे. एवढा झालाय भटजी बघा भडकलेत लवकर उरका. तात्या तुकड्या बिकऱ्या खाऊन जा हाईत त्या खाली कॅमेरामॅन मग भडकतात बाई भटजी लय लेट करताना कॅमेरामॅन असं बोलताना. आता नवऱ्याकडून झाले गिफ्ट आता नवरीकडून गिफ्ट आणलंय. पवन सुखदा आमचा मस्त चाललाय बघा. आता इथं चाललंय रील शूट. कोणचा काय कुठं पोझिशन आहे ते सगळ्यांनी घेतलेले बघा. इकडं बघा या साईडला बघा इकडं बघा. बघा आत्तापासूनच जाऊ बाई. बघितलं नव्हतं वहिनी मग असा मज्जा वाटतंय ना. थांबा तुम्हाला नंतर भेटतंय दोघांना भेटतंय काय ते नंतर बघू. जा तू जा. बघ नवरीकडच्या करवल्या करवल्यात ना बहिणीचा म्हणजे आत्याचा मामीचा काकीचा सगळ्याच आहेत बघा. आता ओळख करा चला कोण कोण आहे. मी बहीण हा मी काकी मी मावशी पण आणि आत्या पण. बहीण मावशी आत्या दोन्ही साईडची. बहीण बहीण आई तुम्ही आत्या मावशी नवरीची ना नवरीची आत्या नवऱ्याची मावशी असं पण ना दोन्हीकडनं आहे. सगळे दोन्हीकडून आहेत. दोन्हीकडनं ना सगळे दोन्ही तुम्ही आम्ही दोन्ही साईडून भावजया. दोन्ही साईडून भाव जाया. चिल्लर ए, कधीतरी ना आयफोन नाही तो चायनाचा नाही. ऍपल कुठं आहे त्याच्यावर बघ. नाही आहे दिसतंय नाही. हाय 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 बस. हाय 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 हाय. तुम्ही कोण काकी नवरीच्या काकी हाय. हो करामती आहे. हो हो दिसतंय शांत तेवढा नाही आहे बघा. याला ट्युशन मधून पळून येते काही नाही काही सांगून. कोण चालला तू थंडा पाहुण्याला येतो थंडा मगाचपासून नाही दिसला. गेलतो असं आहे काय. माझा कुर्ताच भेटत नव्हता म्हणून इस्त्री मारायला लेट झाला ना. चला चला मंडळी तर आता आपण तिथून फोटोशूट वगैरे त्यांचं चालू आहे. पर्सनल फोटोग्राफी चालू आहे. आपल्याला जे घ्यायचं आहे आपण थोडाफार आपल्याला जमते तसे आपण व्हिडिओ बनवतो. त्या निमित्ताने आपण व्हिडिओ बनवली. आणि खरं तर नवरीचं घर हा बघा इथंच आहे समोरच जवळच असल्यामुळे जवळच समजला प्रेम झालं ते समजून जा. प्रेम 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 भाई. नंतर मला प्रश्न विचारतील मी काय जास्त बोलत नाही बाबा. आणि या साईडला जेवणाची सोय. आता आलो आहे जेवायला. बघूया जेवून घेऊया. माझ्यासोबत आर्यन थांबला आहे.
चला जाऊया जेवण घेऊया. इकडे जेवणाची सोय केली सगळी बघूया. त्याची मंडळी तुम्ही नाचलत नाही लगेच ना बंद झालं. तुम्ही पण नाचायला नाही आलात. आतमध्ये पण सोय चालू आहे. जेवणाची व्यवस्था चालू आहे. हा चला या साईडला जेवण बनवणारे आहेत. नमस्कार. लवकर आलो ना. कामसू मुलगा बघा. काम करणारी माणसं आता जेवायला बसली. नाही तर बोलतील काय नाही काम करताना दाखवलं. आता मॅच बघत बसले. चला सगळ्यांचे फोटोशूट करून झाला. आता आपण भेटूया नवरा नवरीला आणि खास त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रेमाच्या गोष्टी. तर तुम्हाला दोघांना पहिले कॉंग्रॅच्युलेशन. आणि लवकरात लवकर आता तुम्ही एकजूट होणार आहात, बंधनात अडकणार. पण या बंधनाची सुरुवात कधीपासून झाली ते आम्हाला सांगा. स्कूलपासूनच. म्हणजे कितवीत असताना अंदाज? तू 9वीला होती ही आणि मी 12वीला. बाप रे बाप. एकच कॉलेज माझा NI कॉलेज आणि हिचा स्कूल पण एकच NI. हां तिथं भेट झाली. म्हणजे जवळजवळ आज किती वर्ष झाली? 12 वर्ष. 12 वर्ष झाली. बाबा लग्नाला 12 वर्ष नाही कोणाचं झाली, तिकडे प्रेमाला 12 वर्ष झाली. तर आता 12 वर्ष झाली पण या प्रेमाची सुरुवात कॉलेजमधून झाली. पण कशी झाली हे सुद्धा ऐकायला बरं वाटेल जरा. कशी झाली? डायरेक्टली प्रपोज? नाही पहिले असं ती वरती होती वरच्या क्लासरूममध्ये आणि मी खाली होतो. आमचा कॉलेज खाली होता आणि तिचा स्कूलचा क्लास वरती होता. तर ते असं बघणं नंतर मी स्वतःहून प्रपोज केलं. मग डायरेक्टली हो बोलली? नाही जवळजवळ 1 महिना तरी वेटिंगला ठेवलेला. बस कायच नाही म्हणजे 1 महिन्यात लगेच तुम्ही विरगळल्यात. अशी काय जादू काय केलेली 1 महिन्यातच विरगळलात? आवडला ना. आधी 10 वर्षात असा काय कसा वाटला म्हणजे अनुभव कसा झाला प्रेमाचा? खूप छान. थोडा खडतर खडतर सगळ्यांच्या येतात आयुष्यात. मी पण लव्ह मॅरेज करणार आहे. तर चला एक एवढ्या वर्ष म्हणजे एकदम भरपूर अशा वर्षांनी भेटलेलं प्रेम आज कुठंतरी सक्सेसफुल होतंय. याच्या एक मनात काय वाटत असेल आता? आनंद किती आहे? खूप खुश आहे. भरपूर खुश. तो मगाशीच बोलला भरपूर खुश आहे. 10 वर्ष वाट बघितली पण आत्ता खरं समजला की 12 वर्ष वाट बघितलंय. आणि पण लपवला. एवढं लपवून ठेवतो काय? आता व्हिडिओ बघतात त्यांनी ऐका बघा किती वर्ष लपून होते हे प्रेम करत. चला मस्त. थँक्यू तू आल्याबद्दल. अरे भाई येणारच भाई. आणि कॉंग्रॅच्युलेशन दोघांना सुद्धा परत एकदा. चला याची पुढची लाईफ सुद्धा अशीच हसत केलंच जा.